दख्खनच्या पठारावर महाराष्ट्रातील अजिंठा गावापासून 5 किलोमीटर अंतरावर असलेली ही अजिंठ्याची लेणी. आपली कला आणि संस्कृती यामुळे जगप्रसिद्ध झालेली ही लेणी. अनेक कारागिरांनी आपल्या 7 शतकांच्या मेहनतीनं पर्वतराजीमध्ये खोदलेली ही लेणी बौद्ध धर्माला अर्पण केलेली आहेत. अनामिक कलाकारांच्या कालातीत कलाकृतींचा हा वारसा आहे. अजंठा इथली 29 लेणी ज्वालामुखी दगडाच्या गुहांमध्ये कोरली गेली. या पर्वताच्या सौंदर्यानं चकित झालेल्या भिक्खूंनी वाघोरी नदीच्या किनारी आपला विहार स्थापन केला. इथलं स्थापत्यशास्त्र इतकं प्रगत आहे की काही गुंफा पर्वतामध्ये 100 फूट खोलवर खोदल्या आहेत. इथली शिलाचित्र अनेकविध प्रसंगांनी नटलेली आहेत. यात विविध कालावधी आणि विविध राजकुलांचा इतिहास आहे. कलाकारांच्या अनेक पिढ्यांनी वर्षानुवर्षांच्या मेहनतीतून तो साकारला आहे. या गुंफांना क्रमांक दिले आहेत, मात्र ते सोयीकरता आणि त्यांच्या स्थानावरून दिलेले आहेत. गुंफा क्रमांक 1 ही प्रथम खोदली असं मात्र काही नाही. गुंफा क्रमांक 9 आणि 10 या सर्वात जुन्या आहेत. त्यांच्या निर्मितीला सर्वात जास्त म्हणजे 400 वर्ष लागली. 10व्या गुंफेतील स्तंभ हे त्यानंतर 150 वर्षांनी म्हणजे इसवी सन 350च्या सुमारास उभारले गेले. गुंफा क्रमांक 4, 6, 11, 15, 16 आणि 17 या 6 गुंफा इसवी सन 350 ते इसवी सन 500 या काळात खोदल्या गेल्या. गंमत म्हणजे गुंफा क्रमांक 1 आणि 2 या अर्वाचीन गुंफा इसवी सन 626 ते 728 या अलीकडच्या काळात खोदल्या गेल्या. अजिंठा लेणी पैठणहून 130 किलोमीटर उत्तरेकडे आहेत. उज्जैन आणि महिस्मती या उत्तरेकडील नगरी आणि दक्षिण पथाकडील प्रतिष्ठान नगरी यांना जोडणाऱ्या तात्कालीन उत्तर दक्षिण महामार्गावर ही लेणी वसली आहेत. या गुंफांचे 2 प्रकार आहेत. विहार म्हणजेच भिक्खूंची निवासस्थानं, ही अर्थातच त्यांच्या जीवनशैलीप्रमाणे साधीसुधी आहेत. तर चैत्य म्हणजे ध्यानधारणा करण्याची मंदिरं, जी अनेकविध मूर्तींनी नटलेली आहेत, वैभवशाली आहेत. हे सारे चैत्य गौतम बुद्धाला अर्पण केलेली प्रार्थना स्थळं आहेत. अत्यंत भव्य अशा चौकोनी वास्तूमध्ये स्तंभ अशा प्रकारे उभारले आहेत की मध्ये गाभा आणि तिन्ही बाजूंना मोकळी जागा सोडलेली आहे. प्रवेशद्वारासमोरच एक आश्रम आहे. यात अर्थातच बोधिसत्वाच्या विविध अवतारांचे आशय असलेली भित्तिचित्र आणि शिल्प आहेत. विहारामध्ये हे सारे भिक्खू ध्यानधारणा करीत असत आणि गौतम बुद्धांच्या शिकवणीचा अभ्यास करीत असत. या चौकोनी वास्तूच्या दोन्ही बाजूंना छोट्या छोट्या खोल्या बांधल्या होत्या. प्रवेशद्वाराच्या समोरच गौतम बुद्धांचा पुतळा किंवा स्तूप असत. अजिंठा लेणी 2 विशिष्ट स्थापत्य प्रणालीचा आविष्कार आहेत. एक तेरवड आणि दुसरी महायान. गुंफा क्रमांक 9 आणि 10 येथील चैत्य तसंच गुंफा क्रमांक 8, 12, 13 आणि 15 यावरती तेरवड प्रणालीचा प्रभाव आहे. गुंफा क्रमांक 19 आणि 26 येथील चैत्य तसंच गुंफा क्रमांक 29 येथील अपूर्ण चैत्य आणि गुंफा क्रमांक 1, 2, 4, 6, 7, 11, 15, 17, 20, 21, 22, 23 आणि 24 इथल्या विहारांवर महायान प्रणालीचा पगडा आहे. गुंफा क्रमांक 26 मधील शिलालेख या दर्याखोऱ्यातील तत्कालीन वातावरणाचं वर्णन करतो. पक्ष्यांचे आवाज, माकडांचं केकाटणं आणि त्याचबरोबर इथं निवास करणारे महान तपस्वी यांचं वर्णन या शिलालेखात आहे. गुंफा क्रमांक 16 मधील शिलालेख पर्वत आणि कृष्ण मेघांच्या पार्श्वभूमीवर ध्यान करणाऱ्या भिक्खूंचं वर्णन करतो. या साऱ्या शिलालेखातून या लेण्यांची जागा निवडण्याचं कारण समोर येतं. महामार्गाच्या जवळ परंतु निसर्ग सान्निध्यात असणारी ही जागा नक्कीच प्रेरणादायक होती.
अजिंठा येथील शिलाचित्रांचे आशय बोधिसत्वांच्या आयुष्यातील प्रसंगांशी निगडित आहेत. जातक कथातील प्रसंग, दैनंदिन जीवनाचं चित्रण तसंच राजप्रासादाचं चित्रण यात आढळतं. छत, स्तंभ आणि भिंतींवर या चित्रांची उधळण आहे. याशिवाय पानं, फुलं आणि प्राणीमात्रांची चित्रही इथं आढळून येतात. गुंफा क्रमांक 16 तील शिलालेखात एका विशिष्ट वास्तूचं वर्णन आहे. या वास्तूला सुरेख दारं, खिडक्या आहेत, चित्रसज्जे आहेत, इंद्राच्या अप्सरांच्या मूर्ती आहेत, नक्षीकाम केलेले स्तंभ आणि सोपान आहेत आणि आत अर्थातच गौतम बुद्धांचं मंदिर आहे. अजिंठाच्या लेण्यांमधून बुद्धांची शिकवण जनसामान्यांपर्यंत पोहोचवली आहे आणि त्यांचा जीवनक्रम भावी पिढ्यांना प्रेरणा देण्यासाठी चितारला आहे. ही लेणी सोडून बौद्ध भिक्खू कधी निघून गेले याचा ऐतिहासिक पुरावा नसला तरी इसवी सनाच्या 9व्या शतकानंतर या गुंफांचा उपयोग केला नसावा असं मानलं जातं. अजिंठ्याची लेणी जी काळाच्या पडद्याआड गेली ती अनेक शतकानंतर इंग्रजांनी शोधेपर्यंत. आपल्या निष्काळजीपणामुळं लतावेलींनी झाकली गेलेली ही लेणी काळाला आणि निसर्गाला शरण गेली. एकेकाळी प्रार्थनांचे स्वर घुमणारी ही जागा उदास झाली आणि आपल्या उद्धाराची वाट पाहू लागली. दोन 100 वर्षांपूर्वी म्हणजेच 1819 साली कॅप्टन जॉन स्मिथ आणि काही ब्रिटिश अधिकारी सह्याद्रीतील दऱ्याखोऱ्यांच्या मोहिमेवर निघाले होते. अशाच एका दरीपलीकडं हिरव्यागार वनश्रीत लपलेली पर्वतांची एक रांग त्यांना दिसली. उत्सुकतेनं ते पुढे सरसावले. पण वनश्रीच्या पडद्यामागं लपलेला कोणता खजिना आपण शोधणार आहोत याची त्यांना काय कल्पना. इथूनच सुरुवात झाली अजिंठा लेण्यांच्या उद्धाराला आणि त्यांच्या आयुष्यातील दुसऱ्या पर्वाला.